समीरचं आणि स्मिताचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्याचं जरा जास्तीच होतं. तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याला व्यवस्थित नोकरी नसल्याने त्याचा खिसा कायम रिकामा. कडकाच होता बिचारा. पण समीरचा स्वभाव मात्र खूप प्रेमळ. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. स्मिताला काहीतरी भेटवस्तू द्याव्या असं त्याला मनापासून वाटत होतं. पण द्यायचं कुठून? आर्थिक परिस्थिती कमजोर. शेवटी न राहून त्याने तिला रंगीत कागदाची गुलाबाची फुलंच भेटवस्तू दिली. ती खुश होती. तशीही तिची त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हतीच. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती. तसाही सामान्यच होता. जेमतेम नोकरी, भविष्यात काही करून दाखवेल अशी धमकही त्याच्यात दिसत नव्हती. असं स्मिता अधूनमधून विचार करी. तरी पण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले ते दोन जीव सुखात होते. एकंदरीत दिवस एकमेकांच्या सहवासात, प्रेमात सुखाने चालले होते. पण हे नियतीला जरा जास्तच खटकलं होतं. आणि अचानक एक दिवस नियतीने आपले रंग बदलले आणि त्यांचा सगळा खेळच पालटला. स्मिता म्हणाली, तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं म्हणजे नेहमी असं रडत रडत मन मारतच जगावं लागेल. काय सुखात ठेवणार आहेस तू मला? काय आहे तुझ्याकडे? तर काहीच नाही. मी परदेशी चाललेली आहे. मला कामाचा व्हिसा आला आहे. मी पुन्हा कधीच परत येणार नाही. तू मला विसरण्याचा प्रयत्न करून विसरून जा आणि आजपासून आपले मार्ग वेगळे. माझा तुझा संबंध संपला आणि ती कायमची निघून गेली. समीर मात्र मोडून पडला. संपलाच जणू काही. सर्व काही संपलेच याच्यासाठी. हळूहळू दिवस सरू लागले. तो स्वतःला सावरू लागला. तरीही मधूनच त्याच्या मनात दुःखाची लाट ओसरून संतापाच्या लाटा तडतडायला लागल्या होत्या. त्याने संतापाने ठरवलं, स्मिताने पैशासाठी आपल्याला सोडलं ना, मग आता तिला आपण पैसाच कमवून दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारे जग तिला फिके दिसलं पाहिजे. पुढे या जिद्दीने तो पेटून उठला. झोकून दिलं कष्ट केले, राबला. त्यातला त्याच्या मित्रांनीही मदत केली. पुढे त्याला चांगले लोक भेटले. त्याचे दिवस पालटले. आता त्याची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली होती. तो खूप श्रीमंत झाला. त्यानं स्वतःची कंपनी उभारली. पैसा, नोकर-चाकर, गाड्या सगळं कमावलं. स्मिताच्या विरहाच्या आगीतून, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातून तो बाहेर पडला. उभा राहिला. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला. पण तरीही त्याच्या मनात चुटपूट कायमच होती. ती सोडून गेल्याची, तिने नाकारल्याची, आपल्या गरिबीचा अपमान केल्याची. तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती. एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतून तो जात होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर एक म्हातारं वृद्ध जोडपं एकाच छत्रीत कुडकुडत उभं होतं. भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं. त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहिलं. ते तिचेच स्मिताचे आईवडील होते. त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होतं. त्याच्या मनातील सुडाची आग जागी झाली होती. त्यांनी आपली श्रीमंती पाहावी, त्यांनी आपली गाडी पाहावी, आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटत होतं. तिला धडा शिकवण्यासाठी अपमानाच्या घावांची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे त्याला जाणवलं होतं. पण ते दोघे मात्र स्मशानभूमीकडे थकल्या खांद्याने चालतच राहतात. हा गाडीतून उतरून त्याच्या मागे जातो, पाहतो आणि कोसळतोच. तिचाच फोटो, तसाच हसरा चेहरा आणि थडग्याजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदाची गुलाबाची फुलं. हे बघून समीर सुन्नत झाला. धावतच गेला तिच्या थडग्याकडे. समीरनं शोकांकित होऊन तिच्या आईबाबांना विचारलं, काय झालं ते सांगा मला. ते म्हणाले, ती परदेशी कधीच गेली नाही. तिला कर्करोग झाला होता. तो झाल्याचं कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. थोडेच दिवस होते तिच्या हातात असं तिला डॉक्टरांनी सांगितलं. आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून तुला प्रेमभंगाचा चटका देऊन तिने तुझ्याशी नातं तोडलं आणि मग तिने घराबाहेर पडणंही कायमचं बंद केलं आणि काही महिन्यातच ती देवाघरी गेली. तू संतापून उभा राहशील, जगशील यावर तिचा विश्वास होता म्हणून तिने तुला सोडून जाण्याचं नाटक केलं. ती गेली आणि तू जगलास. अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.